नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची घडामोड. महालक्ष्मी विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्राध्यापक सचिन लगड, उपाध्यक्षपदी नवनाथ जाधव यांची बिनविरोध निवड. पालक शाळा समन्वय अधिक बळकट करण्याचा निर्धार. महालक्ष्मी विद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना. अकोले तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागातील तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या पिंपळगाव नागपिंदा येथील महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी प्राध्यापक सचिन किसन पाटील लगड तर उपाध्यक्षपदी नवनाथ नारायण जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य सुनील धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहविचार सभा पार पडली. या सभेत अध्यक्ष व उपाध्यक्षांसह एकूण 15 सदस्यीय शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या सचिवपदी प्राचार्य सुनील धुमाळ, शिक्षक प्रतिनिधी म्हणून रामदास कासार तसेच पालक प्रतिनिधी म्हणून देवराम लक्ष्मण बनगर, संदीप गणपत वाळके, कृष्णा विठ्ठल तातळे, संदीप माधव आभाळे, गोरक्ष रामा चावडे, अर्जुन हरिभाऊ लगड, सविता नवनाथ लगड, अश्विनी अक्षय शिंदे, स्वाती दिनेश मुंडे, कविता मारुती बनगर आणि मंदा पोपट सदगीर यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव मनकर, सचिव मंगेशराव नवले, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती, माजी विद्यार्थी संघ, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी रामदास कासार यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे उद्दिष्ट, ध्येय आणि कार्यपद्धती याविषयी मार्गदर्शन केले. तर प्राचार्य सुनील धुमाळ यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आणि पालक शाळा समन्वय अधिक सक्षम करण्यासाठी समिती महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला. नवनिर्वाचित अध्यक्ष प्राध्यापक सचिन लगड यांनी स्थानिक समुदाय, पालक आणि शिक्षकांचा शाळेच्या विकासात अधिकाधिक सहभाग वाढवून विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर, अहिल्यानगर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.